हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी चिकनची इतकी छान रेसिपी देणार आहे. यासाठी आपल्याला कुठेही खोबऱ्याचं वाटण लागत नाही. तर आता करूया सुरुवात. मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले पाण्यामध्ये. बघा, अगदी कमी तेलात टेस्टी ही रेसिपी तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा, सगळे आवडीने खातील. कढई तापल्यावर आपण त्यामध्ये 2 चमचे तेल घेऊया. फक्त 2 चमचे तेल घ्यायचे आपल्याला आणि तेल हे कडकडीत तापू द्यायचे आपल्याला. गार तेलामध्ये चिकन टाकायचं नाही. हे चिकन आपण मॅरिनेशन करून घेत नाहीत बघा. फक्त चिकन स्वच्छ धुवून घेतलं, त्याला कुठेही मीठ हळद वगैरे काही लावलं नाही. 2 चमचे तेलामध्ये कडकडून तापलेल्या तेलामध्ये आपण हे चिकन सोडायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. असे केल्यास चिकन लवकर शिजते आणि चवीला देखील छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. अर्धा तासात ही चिकनची टेस्टी रेसिपी तयार होते. चवीला खूप छान होते. साऊथ इंडियामध्ये बनवली जाते, म्हणून आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले मी. आता चिकन अर्धवट शिजलं की तेलामध्ये आपण त्यामध्ये स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला. आपण संपूर्ण भाजीचं मीठ यामध्येच टाकत आहोत. मी साधारण 1.5 चमचा मीठ टाकलं आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं, तुमच्या स्वादानुसार. नंतरून आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही. आत्तापर्यंत गॅसची फ्लेम मोठी होती. आता मंद फ्लेम करून आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला आणि झाकण खोलून बघायचं. 7 ते 8 मिनटानंतर चिकन अगदी परफेक्ट शिजलेलं असतं. त्याला पाणी देखील सुटले बघा. पण ह्या पाण्याचं आपण नंतरून काढून टाकणार आहोत, आटून घेणार आहोत. आता यामध्ये 2 मोठे कांदे मी कापून टाकले ते बारीक. तुम्ही बघितलं, इतर चिकनमध्ये आपण कांदा भाजून घेतो, पेस्ट करून घेतो. आपल्याला इथे तसं काही करायचं नाही. चिकन तेलामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा वापरायचा आहे आपल्याला. अर्धा चमचा हळद. जास्तीचे मसाले कुठेही वापरले नाही. अगदी 2 ते 3 मसाल्यात ही परफेक्ट रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करा. कांदा टाकल्यानंतर हळद टाकली. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घ्यायचं आहे आवडीनुसार. अद्रक घेतलं आहे मी आणि त्यानंतर लाल तिखट. फक्त लाल तिखटमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. आणि अगदी छोटा चमचा गरम मसाला टाकल्यानंतर लाल तिखट मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर आपण पाणी टाकून याची पेस्ट करायची आहे. जनरली आपण तेलामध्ये मसाला परततो, पण इथे असं करायचं नाही आपल्याला. अद्रक लसूण बरोबरच मसाला ग्राइंड करून घ्यायचा, पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची. असे केल्यास भाजीला छान कलर येतो, टेस्ट देखील खूप छान होते बघा. या प्रकारे पेस्ट करून घेतली मी. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर ती देखील भिजून तुम्ही याची पेस्ट करू शकतात. आता ही पेस्ट आपल्याला चिकनमध्ये टाकायची आहे. तुम्हाला चिकनला पाणी जरी सुटत दिसलेलं असेल तरी ते पाणी नंतरून निघून जाईल. खूप टेस्टी सुकं चिकन तयार होतं बघा. आता ही सगळी पेस्ट आपल्याला या चिकनवर टाकायची आहे. कुठेही जास्तीची भांडी वगैरे काही लागली नाही. पेस्ट टाकल्यानंतर आपण पुन्हा चिकन छान मिक्स करून घेऊया. अगदी कोणीही सहज बनवेल परफेक्ट ही रेसिपी. कुकरमध्ये चिकन शिजवणं नको, बॉईल करणं नको, जास्तीचं वाटण नको, मसाले नको, तरीही ही चवीला अप्रतिम बनते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. आत्ताच बघा किती छान दिसते आहे आपल्याला. आता आपल्याला इथे झाकणाचा वापर करायचा नाही, झाकण ठेवायचं नाही, कारण की आपल्याला ते पाणी नको आहे म्हणून. आणि चिकन देखील छान शिजले, त्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचं नाही इथे. बघा मंडळी, आले ना तोंडाला पाणी. आता 7 ते 8 मिनटासाठी चिकन झाल्यानंतर मी त्यामध्ये साधारण 2 चमचे मी धना पावडर वापरली आहे बघा. तुम्ही स्किप देखील करू शकतात, पण धना पावडरने छान फ्लेवर येतो, कारण की आपण दुसरे मसाले वापरले नाहीत यामध्ये. आता धना पावडर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं साईडला चटकलं आहे, कारण की स्टीलची कढई असल्यामुळे थोडं चिटकते, काही हरकत नाही. मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला अगदी 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे बस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मसाले वापरायचे नाही. आणि गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. अगदी परफेक्ट रेसिपी झाली बघा. चवीला खूप छान होती, खूप छान. नक्की ट्राय करा. रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली. तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका मंडळी आणि छान मिक्स करून गरमागरम सर्व करायची आहे आपल्याला. तुम्हाला माझी रेसिपीज आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर देखील करा.
आता आपलं चिकन छान तयार झालं आहे बघा. याला तुम्ही सुकं चिकन म्हणा, खूप टेस्टी होतं. आता आपण सर्व करूया. हे चिकन नुसतं स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकतो किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकतो, भाकरीबरोबर देखील खाऊ शकतो. आता चिकन कसं शिजले मी तुम्हाला दाखवते मंडळी. गरम आहे थोडं. बघा किती छान ज्युसी चिकन शिजले बघा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.